आणि आता मुंबई आणि पुण्यामध्ये आज दिवसभरात काय घडलं ते आपण पाहूया। एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचा ड्रेस कोड बदलणार असल्यामुळे कर्मचारी दिसणार नव्या रूपात। मुंबईमधल्या कोस्टल रोड प्रकल्पासाठी टोल आकारण्याची शक्यता। टोल आकारण्यासाठी मुंबई महापालिका विचाराधीन। कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचं 82% काम पूर्ण। मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधील विभागीय रेल्वे कार्यालयाला मराठी पाट्यांचा विसर। रेल्वे व्यवस्थापक कार्यालयाची पाटी मराठीत नाही। ठाकरे गटाकडून रेल कामगार संघटनेला मराठी पाटी लावण्याचा इशारा। अंधेरी पश्चिम मंडाळे मेट्रो 2B मधील नॅशनल महाविद्यालय मेट्रो स्थानक वगळलं, तर सुमननगर आणि अमरमहल जंक्शन मेट्रो स्थानक तांत्रिक कारणामुळे रद्द। उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजप सज्ज। निवडणूक आयोगाने कधीही पोटनिवडणूक लावली तरी भाजप तयार। भाजपचे पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांची प्रतिक्रिया। पिंपरी चिंचवड शहराचा पाणीपुरवठा आज बंद। एमआयडीसीच्या वतीने जलशुद्धीकरण केंद्राचं काम करण्यात येणार असल्यामुळे पाणीपुरवठा बंद। हडपसर ते दिवेघाट परिसरामधील वाहतूक कोंडीची समस्या सुटणार। दिवेघाट ते हडपसर पालखी मार्गासाठी 792.39 कोटी रुपयांच्या निधीची मंजुरी। 13.25 किलोमीटर लांबीचा रस्ता होणार चौपदरी। केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांची माहिती। पिंपरी चिंचवडच्या वायसीएम रुग्णालयामधील कॅशियरचा सावळा गोंधळ उघड। बिलाच्या पावत्या एडिट करून पैशांचा अपहार। पिंपरी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल। पुण्यामधील फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये पुस्तक महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता। पुणेकर वाचत आहेत अभियान 16 ते 24 डिसेंबरच्या दरम्यान पुणे पुस्तक महोत्सवाचं आयोजन।